या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर। यांच्याकडे बिर्याणी फक्त 60 रुपयात, तहारी फक्त 50 रुपयात, चिकन 65 बोनलेस दर शुक्रवारी 1 किलो फक्त 300 रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे, ते पण देखील फक्त 50 रुपयात। तर सोलापूरकरांनो, याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे। आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। आपण उमेदवारी अर्ज भरलेला आहे, तर काय आपली प्रतिक्रिया असेल? म्हणजे आता तर मी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी 21 प्रभाग 21 भरलेली आहे। तर तिथल्या लोकांना माझं एकच विनंती की आमचं जे पॅनल आहे 3 काँग्रेस आहे आणि एक जे आहेत ना उबाटाकडून जे आहे आमचे भीमाशंकर बेत्रे साहेब आहेत आणि काँग्रेस पक्षाकडून जे आहेत ना परवीनदादा निकाळजे यांची मुलगी यांची कन्या प्रतीक्षा निकाळजे, दुसरी जे आहेत ना आमचे टेकाळे जे मित्र आहेत तर त्यांची सूनबाई किरण टेकाळे, हे असं आमचं 3 काँग्रेस आणि एक जे आहेत ना महाविकास आघाडीमधून जे आहेत ना उबाटाकडून जे आहेत ना भीमाशंकर मेत्रे साहेब आहेत। आपण माजी नगरसेवक आहात, आपलं जे प्रभाग क्रमांक 21 मधून किंवा 20 मधून अशी एकंदरीत चर्चा होती की उमेदवार तुमचं नाव ज्यावेळेस डिक्लेअर झालेला होता त्यामध्ये प्रभाग नव्हता, प्रभाग क्रमांक 20 किंवा 21 प्रभाग नव्हता, परंतु फक्त उमेदवारींचा फायनल झाला अशी एकंदरीत फक्त नाव होता। तर आपल्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा आपल्या प्रभागांमध्ये एक चर्चा होती की तुम्ही 20 किंवा 21 मध्ये थांबणार, त्याबाबत आपण स्पष्ट करू। कारण काय, जेव्हा फॉर्म भरण्यासाठी कुठून भरायचं यासाठी जे आहेत ना माझे आणि आमचे खासदार जे प्रणितीताई शिंदे यांच्यामध्ये जे चर्चा झाली, तर त्यावेळी आमचे खासदारांनी बोलले की रियाज भाई आप कहीं से भी ठहर लो, आप विन हो जाएंगे। मला नाही तर आप कहां से ठहरना है। तर त्यावेळी आमचे परवीनदादा निकाळजे आणि टेकाळे साहेब त्यांनी जे आहेत ना प्रभाग 21 मध्ये माझी मागणी केली। मग त्यासाठी आमच्या खासदाराशी माझं बोलणं झालं। मग ताई सांगत होते की ठीक है रियाज भाई, अगर आपको 21 में खड़े रहना है तो आप 21 में खड़े रहो, अगर नहीं बोलते हैं आप तो आप 20 में जाते हैं तो 20 में जाओ, दोनों में से कोई एक हम लोग फायनल करेंगे, असं आमच्या आमदार खासदार प्रणितीताई शिंदे यांनी असे मला म्हटलं होते। आपल्याला असं वाटतं का की महाविकास आघाडी झाल्यामुळं काँग्रेसचे कार्यकर्ते तुटून दुसऱ्या पक्षामध्ये जातात? नाही नाही म्हणजे खूप अनेक इच्छुक उमेदवार होते किंवा भावी नगरसेवक मनाचे इच्छुक होते, त्यांना आघाडी झाल्यामुळं त्यांना असं तिकीटचं कन्फर्म आहे की यांना भेटणार नाही, त्यामुळे त्यांनी दुसऱ्या पक्षात उडी मारल्यात अशी एकंदरीत चर्चा सध्या सोलापूरमध्ये आणि चित्र देखील आहे। कसं झालं माहित आहे का, आता जे काँग्रेसचे निष्ठावंत आहेत आणि काँग्रेससाठी रात्र दिवस मेहनत केलेली आहे, तर आमचे काँग्रेस पक्षाचं एक कर्तव्य आहे की त्यांना प्राधान्य देऊन त्या लोकांना तिकीट दिलेली आहेत। मग येणं जाणं करत होते किंवा मध्यंतरी कोणी लोक आलेले आहे अशी असतील, त्या लोकांनी मागणी केली असतं तर त्या लोकांना कसं विचार करता येईल। म्हणजे सिनियर मोस्ट आहे, प्रामाणिकपणे आहे, पूर्वीपासून काँग्रेसमध्ये काम करतात, तर अशा लोकांचं जे आहेत ना काँग्रेस पक्षाकडून जे आहेत ना पहिलं त्यांना तिकीट मिळण्याचं हे प्रयत्न राहील, मग नंतर नाही तर दुसऱ्या लोकांचा प्रयत्न विचार करता येईल। खूप खूप धन्यवाद साहेब, अभिनंदन, आपल्याला तिकीट भेटले। हो धन्यवाद साहेब।